ಡೋಕ್ಲಾಂ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿನ ವೇಳೆ ಚೀನಾದ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳು ಗಡಿ ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ದವು. ನಿವೃತ್ತ ಭೂಸೇನಾ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಎಂಎಂ ನರವಣೆ ಪುಸ್ತಕ ಉಲ್ಲೇಖಿಸಿ ಧರಣಿ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವಿಪಕ್ಷಗಳಿಂದ ಧರಣಿ. ಇದೇ ಎಂಎಂ ನರವಣೆ ಪುಸ್ತಕ ಈ ಬಾರಿಯ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಚರ್ಚೆಯಾಗಿತ್ತು. ಪ್ರಕಟವಾಗದ ಪುಸ್ತಕ ಅಂತ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನಾಯಕರು ಹೇಳಿದ್ರೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡಿ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸೇರಿದಂತೆ ವಿಪಕ್ಷಗಳು ಪಟ್ಟು ಹಿಡಿದು ಚೀನಾ ಅತಿಕ್ರಮಣದ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್. ನಿವೃತ್ತ ಭೂಸೇನಾ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಎಂಎಂ ನರವಣೆ ಪುಸ್ತಕವನ್ನ ಹಿಡಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಚರ್ಚೆಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಚೀನಾ ಅತಿಕ್ರಮಣದ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ. Walking right by. Take a look at the face. That's what it looks like. Hello, brother. Sir, thoda. My friend, your friend. Surrender. Don't worry. तानाशाही बंद करो. बंद करो. बंद करो. बंद करो. बंद करो. बंद करो. तानाशाही बंद करो. बंद करो. बंद करो. तानाशाही बंद करो. बंद करो. बंद करो. ಕಲಾಪ ಮುಂದೂಡಿಕೆಯ ನಂತರ ಧರಣಿ ಮುಂದುವರೆಸಿದ್ದಾರೆ, ಹೋರಾಟ ಮುಂದುವರೆಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಥಮ್ಸ್ ಅಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ವಿಪಕ್ಷ ಸಂಸದರು. ಮುಖದಲ್ಲಿ ನಗು ಇದೆ. ಕಲಾಪ ಮುಂದೂಡಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಖುಷಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಚೀನಾದ ಅತಿಕ್ರಮಣ ಪ್ರವೇಶದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಂದುವರೆಸಿದ್ದಾರೆ. ಬಿಎಂಎಸ್ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ಡ್ ಅಂತ ಪ್ಲಕಾರ್ಡ್ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. मैं 3 चीजें बोलना चाहता हूं. पहली चीज बोलने नहीं दे रहे. मोदी जी घबराए हुए हैं. आपने देखा जो ट्रेड डील, जी, जो ट्रेड डील 4 महीने से रुकी 4 महीने से कुछ बदला नहीं. किसी न किसी कारण, जो मैं जानता हूं नरेंद्र मोदी जानते हैं. नरेंद्र मोदी जी ने कल शाम उस डील को साइन कर दिया. नरेंद्र मोदी जी पर प्रेशर है, भयंकर प्रेशर है. और नरेंद्र मोदी जी का जो इमेज का गुब्बारा है, जो हजारों करोड़ रुपए लेकर बनाया गया था, वो फूट सकता है. इशू ये नारावाने की स्टेटमेंट नहीं है जी. ये साइड शो है और वो भी जानते हैं, मैं भी जानता हूं. मेन बात यह है कि हमारे प्रधानमंत्री को कॉम्प्रोमाइज कर दिया गया. किसने किया है, कैसे किया है, यह हिंदुस्तान की जनता को सोचना है. मगर इतिहास में पहली बार हिस्ट्री में एलओपी को प्रेसिडेंशियल एड्रेस में नहीं बोलने दिया. बाहर बोल दीजिए तो अंदर में क्या जी जी दिया जा रहा है. नियमों का वो तो ऑटोमेटिकली होगा जी. बट ये आप समझिए, और हिंदुस्तान के जो किसान हैं आप सब समझिए कि इस ट्रेड डील में आपकी मेहनत को, आपके खून पसीने को नरेंद्र मोदी जी ने बेच दिया है. और वो इसलिए बेचा है क्योंकि ये कॉम्प्रोमाइज्ड है जी. सिर्फ आपको नहीं बेचा है, देश को बेचा है.
इसीलिए मुझे वहां नहीं बोलने देंगे। नरेंद्र मोदी जी डरे हुए हैं क्योंकि जिन लोगों ने उनकी इमेज बनाई है वो अब उस इमेज को फोड़ने लगे हैं। जी, क्या प्रेशर है सर पीएम पे? आप कह रहे हैं कि प्रेशर दबाव है, क्या दबाव है पीएम के ऊपर जो आपको बोलने नहीं दे रहे? एक अदानी जी पर केस है जी, यूनाइटेड स्टेट्स। वो अदानी जी को टारगेट नहीं कर रहा है, वो नरेंद्र मोदी के फाइनेंशियल स्ट्रक्चर को टारगेट कर रहा है। एक वो है जी। दूसरा है एप्स्टाइन फाइल्स। एप्स्टाइन फाइल्स में अभी और माल है, वो अभी रिलीज नहीं हुआ है। इसीलिए इस दबाव में आकर एप्स्टाइन फाइल्स में जो है, जो पूरा देश जानना चाहता है मगर अभी अमेरिका ने रिलीज नहीं किया है जी। और दूसरा जो अदानी जी पर केस है, जो एक्चुअली मोदी जी पर केस है क्योंकि वो बीजेपी का फाइनेंशियल स्ट्रक्चर है, मोदी जी का फाइनेंशियल स्ट्रक्चर है। तो ये दो प्रेशर पॉइंट्स हैं और आप ये बात समझ लो, देश ये समझ ले कि प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज्ड है। थैंक यू सर, थैंक यू। ಚೀನಾ ಅತಿಕ್ರಮಣದ ಚರ್ಚೆಯಾಗಬೇಕು ಅಂತ ವಿಪಕ್ಷಗಳು ಪಟ್ಟು ಹಿಡಿದವು. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಲೋಕಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಗದ್ದಲ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಡೋಕ್ಲಾಂ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದವು ವಿಪಕ್ಷಗಳು. ಕಲಾಪ ಆರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಮುಂದೂಡಿಕೆಯಾಗಿದೆ. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.